मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अखेर नागेश्वरचा जो मुखवट आहे, चांगुलपणाचा मुखवट आहे. रुद्रला असं वाटत असतं की नागेश्वर घोरपडे म्हणजे देव माणूस आहे. जणू काही नागेश्वरचं मंदिर रुद्राच्या मनात आहे. अशा पद्धतीने नागेश्वर रुद्राच्या समोर वागत असतो. तो मुखवटा सगळा फाडला गेलेला आहे आणि आता नागेश्वरच्या बाबतीत सगळं सत्य रुद्रला समजलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता नागेश्वर म्हणत असतो की अहो दीदी, तुम्हाला कळतंय का, इतकी वर्ष ती मुलगी माझ्यापासून का वाचत होती? तर त्याचं कारण हे आहे की माझ्या मदतीला ती येणार होती, कारण तिचं नशीब माझ्या नशिबाबरोबर जोडलं गेलेलं आहे, म्हणून ती इतकी वर्ष माझ्यापासून वाचत होती. इतक्यांदा मी तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण फायनली ती गोष्ट आता आज समोर आलेली आहे, असं इकडे नागेश्वर सांगत असतो. आणि तो म्हणत असतो की आता दाखवून देणार मी काय करू शकतो आणि मी काय माणूस आहे ते. आता माझं काम झालं की गिरिजाचा शेवट करणार म्हणजे करणार, अशा पद्धतीने नागेश्वर बोलत असतो. इकडे उर्वशी म्हणत असते, उर्वशीचं एकच म्हणणं आहे की आता तुमचं काम करून घ्या, त्या सह्या घ्या आणि संपून टाका त्या दोघींना. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हो दीदी, तेच करायचं आहे, कारण सह्या तर घ्यायच्याच आहेत, पण त्याच वेळी त्यांना संपून टाकण्यासाठी पण एक वेगळा प्लॅन करावा लागणार आहे, असं नागेश्वर इकडे उर्वशीला सांगत असतो. त्या देवकीच्या सह्या घेणं सोपं आहे, पण गिरिजा काही एवढ्या लवकर सह्या करायची नाही. गिरिजाच्या सह्या घेणं थोडं अवघड जाणार आहे, असं इकडे नागेश्वर म्हणत असतो. इकडे नागेश्वरने आता फुल प्लॅनिंग केलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे की गिरिजा काही एवढ्या लवकर सह्या करणार नाही, कारण गिरिजाच्या सह्या घेणं वाटतं तेवढं सोपं नाही. एकतर फायदा डबल झालेला आहे. नागेश्वर हा गिरिजालाच देवकी महाजनची मुलगी म्हणून तिच्या सह्या घेणार होता, पण आता त्याचा फायदा असा झालेला आहे की ती खरंच देवकीची आणि अंगद महाजनची मुलगी आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करणं खूप सोपं आहे, हे नागेश्वरच्या डोक्यात आहे. कारण नागेश्वरला 48 तासांची मुदत आहे. 48 तासांमध्ये जर नागेश्वरने इथे समोर आणलं नाही, म्हणजेच अंगद महाजनची जी बायको जिवंत आहे असं त्याने सांगितलेलं आहे, तिला जर समोर आणलं नाही तर ही सगळी प्रॉपर्टी धर्मादाय संस्थेला दान होणार आहे आणि नागेश्वर मात्र याच्यामध्ये पूर्णपणे अडकला जाणार आहे. नागेश्वर काहीच करू शकणार नाही. एकदा का प्रॉपर्टी धर्मादाय संस्थेकडे गेली तर नागेश्वरवर भीक मागायची वेळ येणार आहे. त्यामुळे नागेश्वरला आता काही करून साम दाम दंडभेद वापरून आता गिरिजा आणि त्याचबरोबर देवकीच्या सह्या घ्यायच्या आहेत. पण नागेश्वरला असं वाटत असतं की त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत. त्यामुळे नागेश्वर अगदी हुशारीने या सगळ्या गोष्टी हँडल करत आहे. त्याच वेळी आता गिरिजा दरवाजाच्या जवळ जाते आणि बाहेरून काही आवाज येतोय का त्याचा कानोसा घेऊ लागते. देवकीला मात्र काळजी वाटत असते. आता गिरिजा आणि देवकी दोघीही तिथं असतात. आता नक्की काय झालंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. कारण त्या तिथे येऊन लपलेल्या असल्या तरीही नागेश्वरला कोणत्याही क्षणी त्या गोष्टीची खबर लागू शकते, हे मात्र गिरिजाला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच गिरिजा प्रत्येक वेळेस या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं, देवकी म्हणते काय झालं ग? गिरिजा म्हणते की नाही, मला बघायचं होतं की कोण आहे का बाहेर, म्हणजे नागेश्वरला अजून काही खबर लावलेली दिसत नाहीये, त्यामुळं आपल्याला खूप कमी वेळ आहे, आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं आहे. तेव्हा देवकी म्हणते म्हणजे काय म्हणतेस, तुम्हाला कळत नाहीये? गिरिजा म्हणते की इथं आपण जास्त वेळ थांबू शकत नाहीये, इथून आपण बाहेर पडायचं आणि जायचं ते म्हणजे तुमच्या हक्काच्या घरात. देवकी म्हणते अगं काय करतेस तू, कसं शक्य आहे, म्हणजे स्वतःच त्या वाघाच्या गुहेत जायचं आणि वाघाच्या तोंडी द्यायचं स्वतःला? तेव्हा गिरिजा म्हणते अहो देवकी मावशी, तसं नाहीये. कसं आहे माहितीये का, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये, आपण जर तिथे गेलो तर नागेश्वर साहेब आपल्याला शोधू शकणार नाहीयेत. उलट आपण स्वतःहूनच त्या घरात जायचं आहे. ते सगळ्या तुळजापुरात शोधतील, पण आपल्याला त्यांच्या घरात शोधू शकणार नाहीयेत. हे जेव्हा गिरिजा विचार करत असते तेव्हा देवकी म्हणत असते की बघ, विचार करतो. इकडे रुद्र मात्र म्हणत असतो की काय आहे हे सगळं, काय बोलताय तुम्ही आबासाहेबांबद्दल? तेव्हा रुद्रला सांगितलं जातं की हो, हे खरं आहे. प्रभास म्हणत असतो की मरणाच्या दारातनं मी परत आलोय, मी का खोटं बोलू तुला, आणि कशासाठी खोटं बोलू? काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणून तर मी सांगत आहे ना.
रुद्र म्हणत असतो म्हणजे? तेव्हा प्रभास सांगत असतो की हो, हे सगळं उर्वशी आणि नागेश्वर ते बहीण भाऊ करतात. एकाला झाकावा आणि दुसऱ्याला उघडावा अशी ती माणसं आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्यातून त्यांना बाहेर तर काढावं लागणार आहे, कारण त्यांचा मुखवटा हा फाडला पाहिजे. काहीही झालं तरीही या माणसांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट अशा पद्धतीने होऊ द्यायची नाही आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. मग सांगायला सुरुवात केली जाते. इकडे नागेश्वरच्या बाबतीत आणखी एक सत्य आता सांगितलं जात असतं आणि ते म्हणजेच की नागेश्वर वर सगुणा मावशी जी आहे, तुझी सगुणा मावशी, तुझी सख्खी मावशी, ती नागेश्वरवर खारखम का आहे? म्हणजे त्या दोघांचं एवढं वाकडं का आहे? मग रुद्र म्हणतो की त्यांचे काहीतरी गैरसमज आहेत, मावशीचे गैरसमज झालेत ना. तेव्हा इकडे वासंती आणि प्रभास दोघंही सांगायला सुरुवात करतात की गैरसमज वगैरे नाहीये. ऍक्च्युली काय झालेलं आहे की तुझा गुलाब काका म्हणजेच इकडे सगुणाचा नवरा हा सुद्धा अंगद महाजनच्या घरी कामाला होता. खूप प्रामाणिक होता तो. पण अंगद महाजन आणि देवकी महाजन यांना मारल्यानंतर त्यांच्या खुनाचा आरोप हा गुलाबवर टाकण्यात आला. प्रभास म्हणत असतो की या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. हे सगळं तुझ्या आबासाहेबांनी केलेलं आहे. रुद्र म्हणत असतो काय बोलताय, मला कळतच नाहीये. मग इतकी वर्ष का नाही सांगितलं? माझ्यापासून का लपवून ठेवलं? आईसाहेब तुम्ही सांगायचं होतं, एकदा कान धरून सांगायचं होतं मला. तेव्हा वासंती म्हणते रुद्र तू विश्वास ठेवला असता का? आज एवढे पुरावे तुझ्या समोर दिले जात आहेत, एवढं सगळं केलं जात आहे, पण तुला मात्र त्यांच्याबद्दलच वाटत आहे. तू अजूनही त्यांच्यावरती अविश्वास दाखवायला तयार नाही. एकतर माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये जे काय विष पेरलेलं आहे ते तर तुला माहितीच आहे, आणि तरीही जर मी सांगण्याचा प्रयत्न केला असता तर तुझी आत्या आहेच की, कारण तू लहान असताना तुझ्या आत्याने तुला काय सांगितलेलं? मला तू नको होता, तुला पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. रुद्र मला खरं सांग की तुला असं वाटतं का? कारण तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला होता. म्हणून आत्ताही आम्ही तुला हे सांगताना आम्हाला 100 वेळा विचार करावा लागलेला आहे असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे तुला प्रत्येक वेळेस गिरिजाने सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते सत्य मात्र तुझ्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही. कारण नेमकी सावी आणि तुझी आत्या तिथे यायची आणि गिरिजाला खोटं पाडायचे. तुमचं लग्न झाल्यापासून ह्या लग्नामध्ये गिरिजा तुझ्या योग्यतेची नाही हे तुला किती वेळा दाखवण्यात आलंय सांग बरं. ते म्हटल्यावर रुद्रला आठवतंय की हो, खरं आहे हे सगळं, कारण प्रत्येक वेळेस असं दाखवण्यात आलेलं आहे. एवढंच काय तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि जागरण गोंधळाच्या कार्यक्रमा दिवशी सुद्धा गिरिजाला आपल्या स्टोर रूम मध्ये कोंडून ठेवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या आत्याने केलेल्या आहेत. सावी आणि आत्या प्रत्येक वेळेस गिरिजाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती. गिरिजा तुझ्या पर्यंत सत्य आणण्याचा प्रयत्न करत होती. एवढंच काय तर तुझ्या एनजीओच्या आडून जे काळे धंदे चालतात ते सुद्धा गिरिजाने सत्य समोर आणलेलं होतं. त्याचे पुरावे सुद्धा होते. आठवतंय का? तुझ्या एनजीओच्या सामानाबरोबर दारूचे ट्रक सापडला होता, दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या, त्याच्यामध्ये तुला अटक झाली होती. तेव्हा तो म्हणतो की हो, मग पण कसं शक्य आहे, त्याला काय पुरावेत? तेव्हा मात्र वासंती सांगते की हो, गिरिजाने तुला सत्य सांगितलं होतं आणि ते पुरावे सुद्धा आणले होते, पण ती फाईल बदलण्यात आली. रुद्र म्हणतो पण आईसाहेब एवढं कसं काय तुम्ही असं बोलताय, एवढं कॉन्फिडेंटली कसं? त्यावेळेस वासंती सांगते की हो, एवढं कॉन्फिडेंटली बोलतेय कारण ती फाईल मीच बदलली होती. कारण मला नागेश्वरने तुला मारण्याची धमकी दिली होती. प्रत्येक वेळेस त्यांनी तेच केलेलं आहे, तुला मारण्याची धमकी देऊन माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने केलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर रुद्रला खरं तर धक्का बसलेला असतो. रुद्र आता विचार करतो की कसं शक्य आहे हे सगळं. तेव्हा रुद्रला हे दोघंही सांगू लागतात की खरंच आहे, जे खरं आहे ते आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे. कारण काही झालं तरीही नागेश्वर घोरपडेने आजपर्यंत जे काही कांड केलेले आहेत ते कांड तुझ्या समोर येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. खरं तर इकडे गिरिजाने प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला होता. गिरिजा म्हणत होती की माझ्या वडिलांना मारणारे तुम्ही आहात, आणि गिरिजाने इकडे रुद्रला हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की रुद्र ह्या घरामध्ये मला 6 महिन्यासाठी लग्न करून आणलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट करून आणलेलं आहे. आता सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी रुद्रला सांगितल्या जात असतात. आणि मग रुद्र म्हणतो काय? तेव्हा वासंती सांगते की हो,
नेमकं तुझे आबासाहेब घरी नाही आहेत हे पाहून उर्वशीने कुशलच्या मदतीने गिरिजाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि गिरिजाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या. तुझ्यासमोर चुकीची गोष्ट आणण्यात आली. हे ऐकल्यानंतर रुद्राला खरंच धक्का बसलेला असतो. रुद्र म्हणत असतो की आईसाहेब काय सांगता हे सगळं तुम्ही, कारण जे काय घडलेलं आहे ते रुद्रच्या समोर येत असतं आणि त्याला ते पचवणं अवघड जात असतं. इकडं विशाखा आता धावत आलेली असते आणि विशाखा म्हणते की अगं थोडा उशीरच झाला. गिरिजा म्हणते अगं कधीपासून वाट बघते तुझी, मोबाईल दे तुझा, मला श्रीमंत दादाला फोन करायचा आहे. तेव्हा ती म्हणते अगं का, काय झालं? गिरिजा म्हणते की अगं लवकरात लवकर श्रीमंत दादाला फोन करून रुद्रला इकडं बोलवायचं आहे. जर आईंची तब्येत ठीक असेल तर रुद्र इकडं आला तरच हा नागेश्वर घोरपडे शांत होऊ शकतो. कारण तुला माहिती आहे नागेश्वर घोरपडे कसा आहे, पण रुद्रच्या समोर त्याचं एक वेगळंच रूप आहे. नागेश्वरसाठी त्याची प्रतिष्ठा खूप मोठी आहे आणि ती प्रतिष्ठा जपण्यासाठी तो रुद्रचा वापर करतो. इकडे मात्र आता गिरिजाने श्रीमंतला फोन केलेला असतो. श्रीमंतला ती सांगत असते की रुद्रला फोन कर आणि आईंची तब्येत कशी आहे ती विचार. जर त्यांची तब्येत ठीक असेल तर रुद्रला लवकरात लवकर यायला सांग. तेव्हा श्रीमंत म्हणतो की हो, आणि देवकी मावशी सापडले तेवढंच सांग, बाकी काहीच सांगू नकोस. कारण काही झालं तरीही रुद्रला जास्त टेन्शन द्यायला नको आहे. हे सगळं गिरिजा सांगत असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण इथं आल्यावर सांगूया. फक्त एनजीओतल्या मावशी सापडलेत हे जरी तू सांगितलं तरी रुद्राला ते सगळं कळेल. तू तेवढं सांग आणि त्यांना यायला सांग. तेव्हा श्रीमंत म्हणतो की हो. आता रुद्रच्या समोर एक एक गोष्टीचा खुलासा होत असतो. रुद्राला धक्का बसत असतो. रुद्राला हेही आठवत असतं गिरिजा म्हणालेली होती की ती काही दिवसांची सोबती आहे, काही दिवसांची पाहुणी आहे, कारण त्यांचं लग्न हे 6 महिन्यांसाठी आहे. हे सगळं रुद्रला आठवत असतं, कारण त्याच्याच वडिलांनी त्याच्या मनाचा, त्याच्या भावनांचा सौदा केलेला असतो. इकडे रुद्र म्हणत असतो मला कळतच नाही आहे की या माणसाचं मंदिर बांधून मी त्याला पूजत होतो आणि हे सगळं काय आहे. माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही आहे. हे सगळं काय होऊन बसलंय असं रुद्राच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता रुद्रला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. इव्हन आता वासंती त्याला एवढंही सांगते की तुला आठवतंय का, तो ओहन जो आहे तो जळाला होता. गिरिजा घरात आली आणि तो ओहन जळाला. या सगळ्याचा काय अर्थ आहे, या सगळ्या गोष्टी कोणामुळे घडलेल्या होत्या. तेव्हा त्याला आठवतं की हो, कारण गिरिजाने वारंवार सांगितलेलं असतं की तिने काहीच केलेलं नाही आहे, पण त्यानंतर तिने मात्र उर्वशीची वाट लावलेली असते. इकडे रुद्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रुद्र म्हणत असतो की खरंच मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, एवढ्या खालच्या थराला जाईल. त्याचवेळी प्रभास म्हणतो की अरे मी तुझ्या मोबाईलमध्ये ना सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता आणि नेमकं मला उर्वशीनं जिथं ढकलून दिलं ना तिथं तो मोबाईल पडला, नाहीतर तुम्हाला लवकरच त्या गोष्टी कळल्या असत्या. तेव्हा रुद्र म्हणतो म्हणजे प्रभास काका माझा मोबाईल तुमच्याकडे होता. तेव्हा प्रभास म्हणतो की हो, तुझा मोबाईल माझ्याकडेच होता, पण तो मोबाईल तिथं पडला आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर आता रुद्रला तर धक्का बसलेला असतो. रुद्र म्हणत असतो काय सांगताय हे सगळं, कारण ज्या गोष्टी आहेत तेवढ्या विचित्र पद्धतीने घडलेल्या असतात की रुद्रलाही कळायचंच बंद झालेलं असतं. आता रुद्र म्हणतो की काय आहे. तेवढ्यातच प्रभास हात जोडतो आणि म्हणू लागतो की मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची जी आजपर्यंत मी कोणाला सांगितली नाही आहे. माझ्याकडनंही एक चूक झालेली आहे. मान्य आहे मी नागेश्वरच्या सगळ्या कटामध्ये सामील होतो, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट सांगायची. हे दोघं म्हणतात कोणती गोष्ट, असं काय आहे आता. इकडे रुद्रला वाईट वाटत असतं. तो गिरिजावर रागावून आलेला आहे, तो गिरिजाशी भांडून आलेला आहे. आणि इकडे मात्र आता श्रीमंतचा कॉल येतो. म्हणजे जेव्हा प्रभास सांगायला सुरुवात करणार असतो तेवढ्यातच श्रीमंतचा कॉल आलेला असतो आणि श्रीमंत मात्र म्हणत असतो की मला कळत नाही आहे, पण त्या ज्या आश्रमातल्या मावशी होत्या ना आपल्या, त्या सापडलेल्या आहेत. आता तेव्हा मात्र रुद्र म्हणतो देवकी मावशी ना, देवकी मावशी सापडलेल्या आहेत. तेव्हा तो सांगू लागतो की हो, पण तुला कसं कळलं. तो सांगतो की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला कळलेलं आहे सगळं, नक्की काय झालेलं आहे ते आणि कोणामुळे या सगळ्या गोष्टी घडलेत हे सगळं मला माहिती आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे तो सांगू लागतो की बरोबर आहे. तेव्हा श्रीमंत म्हणतो की आत्ता त्या दोघींना आम्ही गिरिजाच्या जुन्या घरी ठेवलेलं आहे आणि गिरिजाच्या जुन्या घरी
ठेवल्यामुळं आत्ता तरी त्या आहेत सुखरूप, पण तिथं जास्त वेळ मी त्यांना ठेवू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता रुद्र म्हणतो की काही काळजी करू नको, त्यांना काही होणार नाही, मी येतोय, असं रुद्र सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे रुद्र निघणार आहे, पण त्याआधीच नागेश्वर घोरपडे हा गिरिजाच्या घरी पोचलेला आहे. आणि गिरिजाच्या घरी आल्यानंतर नागेश्वर घोरपडे तिथं आत घुसलेला असतो. गिरिजा देवकीला खाऊ घालत असते आणि त्याचवेळी नागेश्वर तिथं पोहोचलेला असतो. दोघीही लपून बसलेले असतात. आत येऊन तो म्हणू लागतो की चला, किती दिवस राहणार आहे आतमध्ये, चला निघा, बाहेर निघा, काहीही झालं तरीही तुम्ही इथं थांबू शकत नाही. गिरिजा कॉटच्या खाली लपलेली असते, तर एका साईडला कोपऱ्यात गिरी देवकी लपलेली असते आणि बरोबर गिरिजा ही नागेश्वरच्या हाती लागते. काहीच उपयोग होत नाही. आता रुद्र कशा पद्धतीने येतोय आणि त्या दोघींना वाचवतोय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.